जय जय रघुवीर समर्थ. भाविक श्रोते सज्जन हो, श्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रम या मंदिरामध्ये आज देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं होत असलेलं कीर्तन आपण ऑनलाईन पद्धतीनं आपल्या घरी बसून ऐकणार आहात. या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. पुण्यातल्या सुप्रसिद्ध अशा नागेश्वर मंदिराच्या पंचक्रोशीतलं हे मंदिर आहे आणि मंदिराचा ज्ञात इतिहास जो आहे त्या इतिहासानुसार या मंदिराची स्थापना पुण्यश्लोका अहिल्याबाई होळकर यांनी केलेली आहे. या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे पांडुरंग राही रखमाबाईसह उभे आहेत. गेली 22 वर्ष मंदिरामध्ये आषाढी एकादशी, गोकुळाष्टमीचा 9 दिवसांचा आणि कार्तिकी एकादशी असा 11 दिवसांचा कीर्तनाचा कार्यक्रम असतो. यावर्षी आलेल्या जगदव्यापी कोरोनाच्या संकटामध्ये ही परंपरा कुठे खंडित होईल का अशी भीती मनामध्ये निर्माण झालेली होती आणि त्याचवेळी आमच्यासमोर पुणे दर्पणसारखा एक सक्षम पर्याय उभा राहिला आणि ह्या माध्यमातून आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्यासमोर ही कीर्तन सेवा सादर करण्याकरता या ठिकाणी श्री विश्वासबुवा कुलकर्णी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ करावा. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरवे नमः. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्. अविरलमदजलनिवहं भ्रमरकुलानीकसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण हरि. जय जय राम राम कृष्ण हरि. जय जय राम. राम जय जय राम. जय जय राम राम कृष्ण हरे कृष्ण हरे. जय जय राम. गोवर्धन धर गोपालन, गोवर्धन धर गोपालन, गोकुल संकट हारी हारी, गोकुल संकट हारी. जय जय राम राम कृष्ण हरि. जय जय राम. क्या बात है.
नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी हरि नवल विनोद विहारी जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम वाह वाह क्या बात है शरणा शरणागत दीन शरणागत दीन शरणागत दीन 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 दीनगत दीन शरणागत दीन दीन शरणागत दीन क्या बात है शरणागत दीन चरणी दे करुणा दृष्टि निहारे करुणा दृष्टि निहारे हरे हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी सीताराम चरणी राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागरे कीर्तन संगे रंगात देह वागरे राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो वाह स्वरूपी मन है मान मान स्वरूपी मन है लाविता सुख आमाओ स्वरूपी मन है लाविता सुख आमाओ काम क्रोधादिक जाती निज धामा काम
लक्ष लागो राजाराम चरणी हो सीताराम चरणी हो राजाराम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम म्हणा रघुपती राघव राजाराम रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजाराम रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम 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 बोलो रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ आय निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भाव निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार गे वर्म सुको नये निर्धार गे वर्म सुको नये निर्धार गे वर्म सुको नये निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव क्या बात है निष्काम निश्चल निश्चल निष्काम निश्चल 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 निष्काम निश्चल निष्काम निश्चल निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास आणि कांचन
कांची आस पाहून ये आणि कांची आस पाहून ये निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव तुका म्हणे कोणी कोणी तुका म्हणे कोणी तुका म्हणे कोणी नागी उपेक्षिला तुका म्हणे कोणी तुका तुका म्हणे कोणी कोणी नागी उपेक्षिला तुका म्हणे कोणी कोणी नागी उपेक्षिला हो तुका म्हणे कोणी नागी उपेक्षिला नागी ऐकेला ऐसा कोणी नाही ऐकेला ऐसा कोणी निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भाव निष्ठावंत भाव भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार गे वर्म चुको नये निर्धार गे वर्म 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 चुको नये निर्धार गे वर्म चुको नये निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव आपदामपहरतारंदातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। सज्जन हो, आज आषाढी निमित्त एकादशीच्या या पावन अशा तिथीला आज ही जी कीर्तन सेवा आहे, मगाशी बुवांनी सांगितलं की
कोरोनाचा प्रभाव सगळीकडे आहे आणि या कोरोनाच्या भयंकर अशा जागतिक संकटामध्ये या ठिकाणी कीर्तन सेवा कशी करावी या संदर्भामध्ये असलेले सगळे प्रश्न हे त्या भगवंतांनी सोडवले आणि त्यामुळे आजची सेवा या ठिकाणी करता येते आहे. एक राजा होता. राजधानीच्या बाहेरच्या बाजूला एक शिवालय. त्या शंकराच्या मंदिरामध्ये रोज राजाने जावं आणि त्या ठिकाणी जाऊन अगदी साग्र संगीत राजोपचाराने पूजा करावी. राजाचे उपचार म्हणजे काही सामान्य आहे, साधारण आहे. अहो 1000 बिल्वपत्र, वेळ पडेल त्यावेळेला 1000 पांढरी कमळं, मग धूप काय, दीप काय, नैवेद्य काय, आरती काय, काय सांगावं. अशी काही उत्तम पूजा मांडायचा रोजचा नित्यक्रम. अगदी राजा तिथं जाऊन पूजा करायचा आणि सुंदर अशी केलेली पूजा अनेक सुगंधी द्रव्यांनी, अनेक पुष्पांनी, त्या बिल्वपत्रांनी सुशोभित झालेलं ते मंदिर, भगवान महादेवांची पिंडी. आणि काय सांगावं, राजा पूजा करून निघून गेला की त्याच्यानंतर एक मोळी विक्या, बिचारा गरीब, तो यायचा आणि तिथे पायविहीर होती. त्या पायविहिरीमध्ये उतरायचं, पाय धुवायचे, हातामध्ये ओंजळभर पाणी घ्यायचं, वरती यायचं, महादेवाच्या पिंडीला पाहून त्या पिंडीवरती जे बेल वाहिलेले आहेत किंवा कमळं वाहिलेली असतील सगळी अशी आपल्या कोपरानी दूर करायची आणि त्याच्यावरती ते ओंजळभर पाणी घालायचं. हर हर महादेव अशी गर्जना करायची. एक साष्टांग दंडवत घालायचा. बस पुन्हा एकदा उठून नमस्कार करायचा आणि निघून जायचं. रोजचा नित्यक्रम चालू होता, नित्यक्रम. आणि असं असताना पार्वती मातेला असं वाटायला लागलं की म्हणाले, रोज हा राजा इतकी सुंदर पूजा करतो, पण ही घातलेली उत्तम अशी पूजा, तो येतो आणि ते सगळं दूर करतो आणि फक्त ओंजळभर पाणी वाहतो आणि आमच्या ह्यांना तोच आवडतो. विचारलं, महादेवा, अहो मला सांगा, तुम्हाला भक्त म्हणून तुम्हाला राजा आवडत नाही, त्या राजाची पूजा तो दूर करणारा मोळी विक्या आवडतो, कारण तुम्ही ती पूजा दूर केलेली सहन करता, मान्य करता. हे कसं बुवा? महादेव म्हणाले, ठीक आहे, 1-2-3 दिवसामध्ये सांगतो तुला. आणि 1-2-4 दिवसांनी राजा पूजेला आलेला होता. सगळी सागर संगीत, अप्रतिम पूजा चालू होती. आणि अशा वेळेला महादेवाच्या कृपेने झाली घटना वेगळीच. एकदम ते मंदिर पायापासून कळसापर्यंत हालायला लागलं, जणू भूकंप होतोय का काय. गदा 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 देऊळ हलतंय आणि आता हे देऊळ पडणार आणि आपण या देवळामध्ये खाली दगडाखाली येऊन ठार होणार, असं राजाला वाटायला लागलं. झटदिशी राजा उठला आणि आपली पूजा अर्धवट टाकून पळून गेला. थोड्या वेळाने पुन्हा नेहमीसारखा मोळी विक्या आला. त्यांनी पाय धुतले, हातामध्ये ओंजळभर पाणी घेतलं आणि ती राजाने जी काही अर्धवट पूजा केली होती ती बाजूला सारली
पाणी घातलं, हर हर महादेव. आणि नमस्कार करत होता, साष्टांग नमस्कार. त्यावेळेला पुन्हा एकदा ते देऊळ मगातल्यापेक्षा जास्त जोरानं हलायला लागलं. आणि मगाच्या पेक्षा जोरानं हलणारं देऊळ आता पडणार अशी जेव्हा खात्री वाटायला लागली, त्यावेळेला या मोडी विक्यानं काय करावं, उठला झटदिशी, पुढे झाला आणि महादेवाची पिंडी आपल्या पोटापाशी घेतली, पालथा पडला त्याच्यावरती आणि म्हणायला लागला, देवा, देऊळ पडू देत, देऊळ पडलं तरी चालेल, मी मेलो तरी चालेल, पण महादेवा तुझ्या पिंडीला काही होता का म्हणे बरं. महादेवानी पार्वतीला विचारलं, मला सांग, याचं पाणी मला आवडावं का राजाची पूजा आवडावी सांग. पार्वतीनं मान्य केलं, बरोबर आहे आपलं. अहो, जो अत्यंत भावपूर्ण अंतःकरणानं आपली पूजा करतो, त्यांनी नुसतं पाणी वाहिलेलं सुद्धा परमेश्वराला चालतं, हे मात्र मला आज कळलं. खरोखर आहे की अत्यंत निस्सीम प्रेमानं आणि निर्मळ भावानं केलेली पूजा परमेश्वरापर्यंत पोहोचते. तो जो निर्मळ भाव आहे, त्याची असलेली निष्ठा पाहिली मोळी विक्याची, त्याचा तो भाव पाहिला की असं लक्षात येतं की बस भक्त भक्त म्हणतात तो असा असावा. आजच्या मूळ अभंगामध्ये तुकोबा आपल्याला भक्ताबद्दलची हीच लक्षणं सांगतात. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, आणि कांची आस पाहू नये. तुका म्हणे कोणी नाही उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. भाव कसा आहे त्याच्यावरती ती पूजा भगवंत स्वीकारतील की नाही हे ठरतं. जो भक्त निष्ठावंत असतो, भक्ताचं प्रमुख लक्षण त्याचा भाव निष्ठावान हवा. कारण भावालाच महत्व आहे ना. भाव तेथे देव असं म्हटलंय. देव भावाचा भुकेला. मग पुत्रम पुष्पम फलं तोयम काहीही असलं तरी चालतं, त्याला पाणी वाहिलं तरी चालतं, पण तो भाव फार महत्वाचा आहे. कण्णकाष्ठे विद्यते देव. सुभाषितकार म्हणतात ना की न काष्ठे विद्यते देव, न पाषाणे न मृण्मये, भावे घि विद्यते देवो, तस्माद भावो हि कारणम. अहो, काष्ठ म्हणजे लाकूड, लाकडाची मूर्ती केली जाते, पण लाकडात देव असतो का? पाषाणात देव असतो का? मातीत देव असतो का? पण त्याची जेव्हा मूर्ती केली जाते त्यावेळेला त्या भगवंताच्या मूर्तीमध्ये परमेश्वर आहे अशी जी भावना असते, हा जो भाव असतो, तो भाव त्याच्यामध्ये परमेश्वर तत्व निर्माण करतो. म्हणून माऊलींनी एक ठिकाणी फार सुंदर म्हटलंय, पाषाणची देव निसद निरे रे ग मगरे पमगरे रे गरे. पाषाणची देव रे, पाषाणची देव, पाषाण पाय रे, पाषाणची देव. क्या बात है. पाषाण पाय रे, पूजा एकावरी पाय ठेवी,
पूजा एकावरी पाय ठेवे, पूजा एकावरी हा जो शब्द आहे या अभंगामध्ये एकदा जरी आला असला तरी तो दोन्हीकडे घ्यायचा आहे. पूजा एकावरी पाय ठेवी, देहली दीप न्याय म्हणतात याला. म्हणजे उमऱ्यावरती ठेवलेला दीपक हा दोन्ही खोल्यांमध्ये जसा प्रकाश देतो, देहली दीप न्याय, तसा तो शब्द दोन्हीकडे उपयोगात आणायचा आहे. पूजा एकावरी पाय ठेवे, पाय ठेवे, पाषाणची देव, पाषाण पाय रे, पाषाणची देव, पाषाण पाय रे, पाषाणची देव. पाषाणची देव, पाषाण पाय रे, पूजा एकावरी आणि एकावरी पाय ठेवी. मला सांगा, पाषाणाचीच पायरी बनवली आहे, पाषाणाचाच पांडुरंग बनवलाय, पण त्या पांडुरंगाच्या मूर्तीला मात्र नमस्कार करतोय, त्याची पूजा करतोय आणि पायरीवरती मात्र पाय ठेवतोय. माऊली म्हणते की अरे भाव आहे म्हणून त्या पाषाणात देवत्व आलंय आणि इथे पायरीचा भाव आहे म्हणून त्याच्यावरती उभा आहेस. म्हणजे भाव जसा आहे तसं त्या त्या ठिकाणी देवत्व असतं. म्हणून असे हो जया अंतरी भाव जैसा, समर्थ म्हणाले वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यासी रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मग असा ज्याचा भाव आहे निष्ठावान, कधीही ढळत नाही, काही झालं तरी ढळत नाही, असा ज्याचा भाव असतो, दृढ भाव म्हणतात त्याला. अहो मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यावरती अगदी आता देऊळ कोसळून पडणार तरी सुद्धा ज्याचा भाव ढळत नाही, निष्ठावान असतो. नामदेव महाराज म्हणाले ना की म्हणाले भाव कसा असायला पाहिजे, पांडुरंगी दृढ भावो, देह राहो अथवा जाओ. देह राहो अथवा जाओ, पांडुरंगी दृढ भावो. तो दृढ भाव पाहिजे आणि असा भाव ज्याचा असतो तो निष्ठावान भक्त परमेश्वराला प्रिय असतो. काही मूल्य जी आलेली आहेत या अभंगामध्ये तेवढी फक्त पटपट पाहूयात आणि मग आख्यानाकडे वळूयात. दुसरं मूल्य आलंय, निर्धार घे वर्म. जो ते दैवत प्राप्त करण्याकरता निर्धार केलेला आहे तो निर्धार हे वर्म आहे, ते चुको नाहीये. जो निर्धार चुकत नाही, निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. निश्चय जो आहे तोच महत्वाचा आहे, तो निर्धारच महत्वाचा आहे. तो निर्धार ज्याचा चुकत नाही, ते वर्म ज्याचं चुकत नाही, तो भक्त. आणि मग आणखीन भक्त कसा पाहिजे, निष्काम. कुठलंही कर्म जे करतो ते कर्म निष्काम स्वरूपाचं हवं. तुम्ही म्हणाल निष्काम स्वरूपाचं कर्म शक्य आहे का? कारण कोणतंही कर्म तुम्ही आम्ही जीवनात करतो, व्यावहारिक असो किंवा पारमार्थिक असो, ते सगळंच काही ना काही अपेक्षा असलेलं असतं. मी कोणासाठी काहीतरी करतो म्हटल्यानंतर मला त्याच्या मागे काय मिळेल हा भाव असतो. म्हणून सकाम कर्मामध्येच आम्ही सगळे अडकलेलो आहोत. म्हणजे विद्यार्थी लभते विद्या, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान, मोक्षार्थी लभते गती. किंवा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही, पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया, भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही, नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शन. हे काय आहे? फलश्रुती म्हणतात याला.
म्हणजे स्तोत्राचं पठण केल्यानंतर आम्हाला काय मिळतंय हे महत्वाचं. कुठलंही स्तोत्र पहा, एतद अथर्वशीर्षयोधिते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्व विघ्नैर्न बाध्यते स सर्वतः सुखमेधते, नाही का? सर्व सुख प्राप्त व्हावीत. कारण आम्ही पूजा करतो, सत्यनारायणाची पूजा सुद्धा त्याचा संकल्पच तसा आहे ना, द्विपद चतुष्पद संहितानाम क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य सकल कामना प्रीत्यर्थम. एका पूजेत सगळं पाहिजे याला. आमचं कुठलंही जे कर्म आहे ते सकाम कर्म असतं, पण भक्त कसा असायला पाहिजे? निष्काम. कुठल्याही प्रकारचा व्यवहार नाही. माझ्या मुलाला नोकरी लागली तर मी सत्यनारायणाची पूजा घालीन, नाही, तेवढ्याकरता नाही सत्यनारायणाची पूजा. निष्काम स्वरूपाचं कर्म ज्याचं असतं तो भक्त. आणि मग निश्चळ, कधीही चढत नाही. विठ्ठली विश्वास, ज्याचा विश्वास आपल्या देवतेवरचा कधीही ढळत नाही. मग असा जर भक्त असेल तर तुकोबा म्हणाले, कधीही त्याची उपेक्षा झालेली मी ऐकलेली नाही. माझ्या कानावरती असं आलेलं नाही की त्याची उपेक्षा झाली आहे म्हणून. भगवंत त्याच्याकरता नक्की धावतो. असे अनेक भक्त आपण पाहिलेत की अंबरीश राजाचं उदाहरण आहे, त्या गजेंद्राचं उदाहरण आहे. भागवतामध्ये अनेक कथा याच्याबद्दल आलेल्या आहेत. वेगवेगळ्या पुराणांतरी अनेक कथा आहेत. संतांच्या चरित्रामध्ये सुद्धा अशा अनेक कथा आपल्याला दिसतात. पण मुख्य गोष्ट काय की असा अनन्य भाव असलेला जो भक्त असतो, अनन्यासी रक्षितसे चापपाणी, असा अनन्य भाव असलेला मुमुक्षूला हा अनन्य भाव सांगण्याकरता हा अभंग आहे. आणि एवढंच नाही तर केवळ भाव कसा हवा याच्याबरोबर कृती कशी हवी आहे याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणारा अभंग आहे. निष्काम स्वरूपाची कृती हवी म्हणजे कृतिशील बनवणार आहे. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आपण समाजाकरता झटलं पाहिजे. देवकार्य जे असतं, देशकार्य जे असतं, समाजाचं कार्य जे असतं ते केलं पाहिजे. असा जो कोणी असतो तो भक्त. आत्ताच्या काळात त्याची आवश्यकता आहे. ज्या ज्या भुकेलेल्यांना अन्न देण्याकरता, विविध वस्तूंचा तुटवडा ज्यांना पडतोय त्यांना त्या देण्याकरता म्हणून जे झटतात ते खऱ्या अर्थाने भक्त आहेत, लक्षात घ्या. भगवंतावरची निष्ठा जी आहे आणि त्यांच्यावरचा जो निर्धार आहे तो निर्धार कशाचा आहे तर या भगवत कार्याचा निर्धार आहे. कारण अशा दासाचं वर्णन करत असताना समर्थ तेच म्हणतात ना की सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, आणि जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मग नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. राम हा अशा दासांचा अभिमानी असतो जो आत्ता दास मी सांगितला तो. सदा देव काजी किंवा देश काजी, झिजे देह ज्याचा. लोकांच्या करता म्हणून जे कष्ट करतात ते खऱ्या अर्थाने भक्त आहेत, लक्षात घ्या. आपल्याला असं वाटतं की आपण देवळात गेलं पूजा केली म्हणजे भक्त, पण नाही. देवभक्तीबरोबर देशभक्ती साधणारे जे कोणी आहेत ते सुद्धा तेवढेच अधिकारी आहेत भक्त या लक्षणाकरता. अहो, त्या स्वामी भक्ती करता शरीरामध्ये गोळ्या घुसलेल्या आहेत, भोकं पडलेली आहेत, अंगावरती तलवारीचे वार केल्यामुळं प्रचंड जखमा झालेल्या आहेत, त्याच्यातून रक्ताच्या धारा वाहत आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा माझा धनी पोहोचला म्हणून त्या तोफांचा आवाज ऐकल्यानंतर मग स्वतःचा जीव आता मी सुखाने सोडतो म्हणणारा बाजी प्रभू, तो खरा भक्त. त्याची स्वामी भक्ती ही देवभक्तीपेक्षा वेगळी समजावी का? भक्त या उपाधीला तो प्राप्त नाही का? अनेक क्रांतिकारकांनी आपला जीव एवढ्या करता वेचला
त्यांची देशभक्ती ही देवभक्ती नव्हे काय? कितीतरी संतांनी समाजाकरता आपला देह झिजवला. ती सगळी मंडळी जी आहेत आपल्या देहाची पर्वा न करता, देह राहो अथवा जावो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगावरती म्हणजे पांडुरंगाच्या कार्यावरती, जनता जनार्दनावरती दृढ भावो, असा ज्यांचा ज्यांचा होता, असे अनेक संत होऊन गेले. त्या संतांनी आत्तापर्यंत जे कार्य केलं त्याच्यापैकीतलं एक कार्य आजच्या दिवसापुरतं उत्तरंगाच्या सहाय्यानं आठवूयात. आजच्या काळाला अनुरूप अन्नदान, अलीकडे जी उपासमार चालू आहे, अन्नदानम परंदानम, सगळ्यात मोठं दान कुठलं असेल तर अन्नदान. ती खऱ्या अर्थाने त्या जनता जनार्दनाची पूजा आहे, त्या भगवंताची पूजा आहे, त्या भगवंताची भक्ती आहे. असं अन्नदान ज्यांनी केलं त्यांचं चरित्र थोडक्यात बघूया. मूळ अभंगामध्ये भक्ताची लक्षणं सांगताना गम पानी सा नि ध प ध प म प म ग म ग सा, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निर्धार हे वर्म चुको नये भाव. तुका म्हणे कोणी नाही, तुका म्हणे कोणी नागी उपेक्षिला, नागी ऐकिला ऐसा कोण, नागी ऐकिला ऐसा कोण. निष्ठावंत भाव भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भाव भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा स्वधर्म, भक्तांचा स्वधर्म. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय 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 पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय 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 पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वैश्वदेव झाला, भोजनाला बसलेले आहेत आणि पहिला घास मुखामध्ये घालणार इतक्यामध्ये दरवाजावरती कोणाची तरी हाक ऐकायला आली. उठले. कोण? 50 ब्राह्मण आलेले आहेत. कुठून आलात? पंढरपुराहून आलो आहे. काय झालं? गेले 8 दिवस पोटात अन्नाचा कण नाही हो. आपल्याकडे जेवायला मिळेल म्हणून आलो.
या या. पत्नीकडे नुसती नजर टाकली, तिच्या लक्षात आलं आणि भराभर पानं घेतली, सगळ्यांना भोजनाला बसवलं. भर 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 सगळे पदार्थ वाढले आणि भोजनाला प्रारंभ होणार. अगदी पहिला घास मुखामध्ये काही लोकांनी घातलाय, पण एवढ्यात एक जण घळा 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 आसव गाळायला लागला. काय झालं, काय सांगावं. मी आज इथे जेवतोय, पण माझे घरची मंडळी उपाशी आहेत. गेले 8 दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा दाणा नाही. व्याकुळ झालेत, भुकेने तडफडतायत आणि मी इथे जेवू कसा बरं, माझा घास माझ्या घशाखाली उतरेल. यांनी सांगितलं, काळजी करू नका, जाताना मी तुम्हाला सगळ्यांना महिनाभर पुरेल इतकं धान्य तुम्हाला बरोबर देईल. आणि मग मात्र आनंदाने सगळी मंडळी जेवली आणि त्या सगळ्यांना महिनाभर पुरेल इतकं धान्य त्यांनी सगळ्यांना दिलंय. कोण हा? मंगळवेढ्या माझी, मंगळवेढ्या माझी, झाला से पंत संत दामाजी. मंगळवेढ्या माझी, झाला से पंत संत दामाजी. जाने भक्ति बळाने, जाने हो भक्ति बळाने, श्री विठ्ठल ठेविला सदा राजे. रामा 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 हरे हरे रामा 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 गौतमा रामा 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 सीतापदे रामा रामा. मंगळवेढ्यामध्ये तहसीलदार म्हणून ज्या बादशहानं, बिदरच्या बादशहानं नेमणूक केली होती, त्या ठिकाणी कार्यरत असणारे आणि लोकप्रिय अशा स्वरूपाचे असे हे विठ्ठलाचे भक्त दामाजी पंत कुलकर्णी. भयंकर असा दुष्काळ आजूबाजूला पडलेला आहे. त्या पंढरपूर, सोलापूर, बार्शी या परिसरामध्ये प्रचंड असा दुष्काळ पडलेला होता. 2 वर्ष झाली तरी पाऊस नव्हता. 1458, 1459 आणि 1460 साल, त्याही वर्षी अजून पावसाचं चिन्ह नव्हतं. आणि 2 वर्षाचा प्रचंड दुष्काळ, आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होता. लोक अन्नान्न करून तडफडून मरायला लागली होती. रस्त्याने अनेक 100-500 प्रेत पडलेली दिसायची. दुष्काळ दुष्काळ काळ भूवरती, दुष्काळ काळ भूवरती, दुष्काळ काळ भूवरती. आपसरोनी की अवतरला, पसरोनी की अवतरला. लक्षावधी बळी पडले जाला, लक्षावधी बळी पडले जाला. बाप विचारी नच पोराला, बाप विचारी, बाप विचारी. बाप विचारे नच पोराला. खायास मिळेना मुठ पुरते, खायास मिळेना
मुठ पुरते दुष्काळ दुष्काळ काळ भूवरती दुष्काळ 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 काळ भूवरती. अन्न दशा झालेली, पाण्याचाही थेंब मिळेना, गुरं तडफडून मरायला लागली. गुरांना भाव मिळेना, खायचं काय प्यायचं काय अशी अवस्था सगळ्यांची झालेली. आणि या प्रचंड दुष्काळामध्ये पांडुरंगाची कृपा म्हणा काही म्हणा, पण फक्त मंगळवेढा परिसरामध्ये मात्र पाऊस पडलेला होता आणि तिथे मात्र धान्य भरपूर झालेलं होतं. ते धान्य साऱ्याच्या रूपाने गंगा आणि जमुना नावाची जी कोठारं होती त्या तहसीलदाराच्या म्हणजे दामाजी पंतांच्या अधिपत्याखाली असलेली ती कोठारं अगदी पूर्ण भरून गेली होती. दोन्हीमध्ये 600 खंडी ज्वारी होती. 600 खंडी, 20 मण म्हणजे 1 खंडी आणि 1 मण म्हणजे 40 किलो, म्हणजे जवळजवळ 800 किलोची 1 खंडी झाली. असे 600 खंडीचं एक आणि दुसरं 600 खंडीचं, अशी 2 प्रचंड मोठी गंगा जमुना या नावाची कोठारं ती भरलेली होती. आणि सारा सगळा जमा झालेला होता. बाकीच्या सगळ्यांच्या घरी सुद्धा भरपूर धान्य होतं, दामाजींकडे सुद्धा धान्य होतं आणि त्यामुळे चिंता करायचं कारण वाटत नव्हतं. पण आजूबाजूच्या परिसरातली मंडळी यायला लागली आणि जशी ही माणसं जीवन आनंदाने धान्य घेऊन परत गेली, तशी बाहेर ही बातमी कळल्यामुळं दामाजींकडे ही रीघ लागली. अनेक मंडळी त्या ठिकाणी यायला लागली. जेवढं शक्य होतं तेवढं दामाजी पंत आणि सावित्रीबाईंनी दिलं. परंतु शेवटी स्वतःजवळ जे होतं ते सगळं संपल्यानंतर काय करायचं? बरं, दुष्काळ एवढा भयंकर होता की पुढे आपल्याला सुद्धा ते व्यवस्थित पुरवायला हवं ना, म्हणून बाकीचीही मंडळी फारसं काही द्यायला तयार नव्हती. अशा वेळेला काय करावं? रीघ मात्र येत होती, अनेक मंडळी येत होती आणि भुकेनं तडफडणारी माणसं बघितल्यानंतर दामाजी पंतांचं हृदय कालवायचं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती उपकारी. अतिशय वाईट वाटायचं. लोण्याहून माऊ ज्यांचं अंतःकरण, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधुत्वाची सगळी लक्षणं ज्यांच्यापाशी होती, भक्ताची लक्षणं, संतत्वाची लक्षणं सगळी ज्यांच्याकडे होती, असे दामाजी पंत हळहळायचे, वाईट वाटायचं. जेवढं शक्य होतं त्यांनी लोकांना स्वतः खायला घातलं, धान्य दिलं. पण आता शेकड्यांनी नव्हे हजारांनी माणसं आली. यांना कसं बरं आपल्याला धान्य देता येईल या विचारामध्ये होते. म्हणून मधल्या काळात त्यांनी बिदरला परवानगी करता सांडणीस्वार पाठवला. त्या सांडणीस्वाराला बरोबर जे पत्र पाठवलं होतं त्याला सांगितलं होतं लवकर जा आणि पटकन तिथली परवानगी घेऊन ये. पण आठवडा होऊन गेला, 2 आठवडे झाले तरी सुद्धा परवानगी काही मिळेना. कारण त्यावेळेला बिदरचा जो बादशाह होता, हुमायूं शाह त्याचं नाव, अतिशय भयंकर जुलमी असा राजा होता. बहामनी राज्याचा तो एक बादशाह. बहामनी राज्य म्हणून जे तयार झालं होतं पहिल्यांदा 14व्या शतकामध्ये ते गुलबर्ग्याला त्याची निर्मिती झाली. पण त्याच्यानंतर त्याची जी राजधानी आहे ती बिदरला आली 15व्या शतकात. ती अहमदशाह वल्ली नावाचा एक होता, त्यांनी ती आणली होती आणि त्याचा मुलगाही चांगला होता. पण हा जो होता त्याचा नातू तो अतिशय जुलमी आणि त्याचा अंमल सुरू झाला होता 1458 पासून. त्यामुळे तो भयंकर असा जुलमी, तो काय करेल याचा नेम नाही. उलट्या काळजाचा आहे. परवानगी तर दिली नाहीच, पण समजा आपण जर परवानगी शिवाय हे जर धान्य दिलं तर आपल्याला जिवंत सोडणार नाही याची खात्री होती. पण परवानगी मिळत नाही, अनुमती मिळत नाही म्हटल्यानंतर व्याकुळ झालेले दामाजी पंत त्यांनी एक दिवस निर्णय घेतला. पांडुरंगाला आपल्या घरातल्या हात जोडले आणि सांगितलं, पांडुरंगा देवा,
अरे असं माणसांना तडफडताना पाहायला बरं नाही रे वाटत. दुःख होत. देवा, माझी अशी इच्छा आहे की तुझी अनुमती असेल तर मी ही कोठारं मोकळी करतो त्यांच्याकरता. त्यांच्या पोटामध्ये अन्न गेलं म्हणजे बरं वाटेल रे. पांडुरंगाच्या मूर्तीवरचं फूल खाली पडलं आणि जणू अनुमती आहे पांडुरंगाची. म्हणून बाहेर आले, आपल्या कचेरीमध्ये आदेश दिला, कोठार उघडा. आणि सगळ्या मंडळीनं घेऊन तिथे गेले. ही बादशहाची सारा असलेली कोठार आहे, ती बादशहाची आहे. बहुमोल अशा स्वरूपाचं धान्य, कारण त्यावेळेला धान्यच बहुमोल झालं होतं. बादशहाची बहुमोलाची, बादशहाची बहुमोलाची. मोकळी केली, उघडी केली आणि लोकांना सांगितलं, म्हणाले, घ्या, तुम्हाला हवं तेवढं धान्य घ्या. बादशहाची बहुमोलाची भरलेली ती धान्यागारे, भरलेली ती धान्या. दावुनी म्हणती पंत लुटारे, दावुनी म्हणती पंत लुटारे. लुटा, किती हवं तेवढं लुटा. हाता खडता तुम्ही न घ्यावा, हाता खडता तुम्ही न घ्या. नेववेल तो तितुका न्यावा, नेववेल तो तितुका न्यावा. किती नेता येईल तेवढं न्या. बादशहाचा सर्वची सारा, बादशहाचा सर्वची सारा. गोणी गोणी थैल्या धान्य अपारा, गोणी थैल्या धान्य अपार. त्या मी आजी सर्व तुम्हासी, त्या मी आजी सर्व तुम्हासी. दिधल्या घेऊन जागे हासी, दिधल्या घेऊन जागे हासी, दिधल्या घेऊन जागे हासी. हवं तेवढं घ्या, हवं तेवढं घ्या, काळजी करू नका, भरपूर आहे. पांडुरंगाच्या कृपेनं भरपूर आहे आपल्याकडे धान्य. घ्या, ज्यांना हवंय तेवढं घ्या, जितकं हवंय तेवढं घ्या. आणि मंडळींनी घुसून पाहिजे तेवढं धान्य, आपल्याला पेलवेल एवढं धान्य घेतलं. आणि काय सांगावं हो, हजारो लोकांनी आशीर्वाद दिले. धन्य धन्य दामाजी, धन्य धन्य धन्य. मोठा आनंद वाटला. परमेश्वराचं कार्य, जनता जनार्दनाची सेवा, हे भगवंताचं कार्य, हेच तर खरं भक्ताचं लक्षण ना. पांडुरंगाची भक्ती आणखीन दुसरी काय वेगळी असते. आणि मला माहिती आहे की मी हे पांडुरंगाच्या अनुमतीने केलं, त्यामुळं माझ्या पाठीशी पांडुरंग उभा आहे. ही खात्री होती, निष्ठा होती पक्की. पण त्याच्या हाताखालचा जो मुजुमदार होता त्याला हे बघवलं नाही. आणि स्वाभाविकतः त्याची अशी इच्छा होती की आपल्याला बढती मिळावी. आणि याच्याकरता म्हणून त्यांनी तक्रारीचा एक खलिता तयार केला आणि तो बिदरला पाठवला. बिदरला त्या हुमायूनशाहकडे तो आला. मीर जाफर म्हणून त्याचा जो दिवाण होता त्यांनी तो वाचून दाखवला. आणि तो वाचून दाखवल्यानंतर संताप झाला त्याचा. माझी अनुमती घेतल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय धान्याची कोठार लुटवलीच कशी. ले आओ, ले आओ वह दामाजी को, ले आओ वह दामाजी को. जाओ, आदेश सुटला. ले आओ वह दामाजी को, ले आओ वह दामाजी को. हाथिन पाव बंधावो, हाथिन पाव बंधावो, हाथिन पाव बंधावो, हाथिन पाव बंधावो, हाथिन पाव बंधावो. जाओ, हाथ और पैर फांद के उसको लाओ.
और इतना ही नहीं, उड़ा देव तोफ के मुख से, उडा देव तोफेला बांधा आणि उडवून टाका. क्या बात है. उड़ा देव तोफ के मुख से, उड़ा देव तोफ के मुख से, माथे शूल धरावो, माथे शूल धरावो, माथे शूल धरावो. चाव लेके आओ और उसको तोप से उड़ा दो, नहीं तो शूल लगाओ, शूल पे रख दो, छोड़ो मत. आणि आदेश सुटला. 4 घोडेस्वार घेऊन हबीबुल्ला खान नावाचा एक त्यांचा म्होरक्या तो मंगळवेढ्याला येऊन पोहोचला सुद्धा. आणि इकडे घरामध्ये नित्य नेम क्रम चालू आहे. जेवढी जेवढी माणसं येतील, भोजनाच्या वेळी आली तर त्यांना भोजन आणि त्याच्यानंतर हवं तेवढं धान्य कोठारातलं. 15-20 दिवस झाले त्या कोठारातलं धान्य लोकांनी नेलं. सगळी कोठारं खाली झाली. आणि मग पांडुरंगाचं चिंतन रोज करावं आणि आपला जो कारभार आहे तो कार्यालयीन कारभार पहावा. दामाजी पंतांना कधीही भीती वाटली नाही. कारण एकच होतं की तुका म्हणे कोणी नाही उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी. त्यांना एवढी खात्री होती की भगवंतावरती आपली निष्ठा आहे, भगवान कधीही आपली उपेक्षा करणार नाहीत. हा अपराध हा बादशहाच्या दृष्टीने जरी असला तरी सुद्धा माझ्या पांडुरंगाच्या दृष्टीने मात्र हा अपराध नाही. हे उत्तम कार्य आहे. आणि अशी निष्ठा असलेले ते भक्त आले. घोडेस्वार, घोड्याच्या टापांचा आवाज ऐकायला यायला लागला. माध्यान्नाची वेळ होती आणि भोजनाला बसणार होते. इतक्यामध्ये बाहेरून हाक आली, भामाजी चलो, तुम्हें बुलाया है बादशाह ने. बाहेर नेमकी जेवणाच्या वेळेला आलेली ही पठाण मंडळी म्हणून रुक्मिणीला खूण केली. रुक्मिणींनी बाहेर जाऊन त्यांना सांगितलं, म्हणाले या आपण जेवून घ्यावं. दामाजी पंत जेवायला बसलेत आणि भोजनाला बसलेत. म्हणल्यानंतर बरं एवढ्या लांबून प्रवास करून आले होते, चला म्हणले 2 घास पोटात घालू. सगळ्यांनी भोजन केलं. अहो, जे पकडायला आलेले आहेत त्यांना सुद्धा जेवायला घालणं हा आपला धर्म सांभाळणारी ही स्त्री. त्यांच्या सुद्धा पोटात अन्न जावं, त्यांची सुद्धा भूक भाकावी असं वाटणारे दामाजी पंत काही सामान्य आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आता की ही मंडळी घेऊन जाणार, आपल्याला तोफेच्या तोंडी देणार. पण असं असलं तरी सुद्धा त्यांच्याबद्दल दुजाभाव नाही. त्यांना जेवायला घातलं. सगळी मंडळी जेवली आणि आता निघायचं. तो हबीबुल्ला खान जो होता कडक होता. त्यांनी मुसक्या बांधल्या, घोड्यावरती बसवलं दामाजी पंताला आणि चलो. 4 घोडेस्वार पुढच्या बाजूला, दामाजी पंताचा घोडा मागून आणि मागून हबीबुल्ला खान घोड्यावरती निघाली. तर सगळी ही वरात निघालेली असताना आजूबाजूची मंडळी जमा झाली. मंगळवेढ्यातल्या लोकांना फार वाईट वाटायला लागलं. दामाजी पंतासारखा एवढा मोठा माणूस, ज्यांनी इतक्या लोकांना अन्नदान केलं, ज्या वेळेला भयंकर असा दुष्काळ पडला होता त्यावेळेला लोकांना धान्य दिलं, लोकांची भूक भागवली, असा मोठा माणूस त्याला पकडून घेऊन चाललेत. हात जोडून सगळे विनंती करायला लागले, छोड़ दो उसको, छोड़ दो, उसे मत ले जाओ, वो हमारा अन्नदाता है.
पण बादशाचा आदेश होता. एवढी प्रचंड गर्दी पाहिली रुक्मिणीताईंनी तर हंबरडा फोडला हो. पण दामाजी पंतांनी सगळ्यांना हात जोडून विनंती केली. म्हणाले, आपण आपापल्या घरी जावं, काळजी करू नये. पांडुरंग माझ्या पाठीशी आहे. आपण भगवंताचं चिंतन करावं, बस, बाकी काही करू नये. आणि रुक्मिणीला सांगितलंय, पा, माझी वारी जी आहे ती मात्र कधी चुकवू नकोस. माझं काहीही होवो, मी परत येतोच आहे, पण तरी सुद्धा काही झालं तरी सुद्धा वारी चुकवू नकोस. आणि असं सांगितलं मात्र सगळी मंडळी जवळजवळ माण नदींपर्यंत गेलेली आहेत. माण नदी होती मध्ये जी आहे, तिथपर्यंत सगळी मंडळी यांच्याबरोबर गेलेली आहेत. शेवटी पुन्हा एकदा दामाजी पंतांनी हात जोडून सांगितलं. म्हणाले, आपण आपापल्या घरी जा, काळजी करू नका, पांडुरंगावरती निष्ठा ठेवा. आणि नंतर मात्र नदीच्या पलीकडे ही सगळी मंडळी गेली आणि बाकीची मंडळी परत आली. तिथे विसाव्याला एक ठिकाणी थांबलेले असताना, ज्या ठिकाणी नामदेवांनी चोखामेळांची हाडं म्हणजे अस्थी ज्या वेळेला ते घेऊन जात होते, त्यावेळेला जिथे विसावा घेतला होता तो विसावा त्या ठिकाणीच दामाजी पंत थांबले. तिथेही त्या जागेला नमस्कार केला आणि इतका वेळ त्या हबीबुल्ला खानाशी बोलणं झालेलं नव्हतं, त्याच्याशी बोलायला प्रारंभ केला. म्हणाले, आप कहाँ के हैं? मैं बेदर का हूं, लेकिन कहाँ रहते हैं? ओ शाहगंज वेस के पास हमारा बड़ा मकान है. अच्छा, नसरुद्दीन खां आपके कौन? नसरुद्दीन खां साहब मालूम है, वो आपके कौन थे? अरे वो तो हमारे वालिद थे, मैं उनका लड़का हूं, बड़ा लड़का हूं. अच्छा, कहाँ है वो? 2 साल पहले उनका इंतकाल हो गया. आता हाही त्यांच्याशी एवढं का बोलायला लागलाय, कारण त्यांनी सगळी जनता बघितली होती की आपण ज्याला पकडून नेतोय तो कोणी अपराधी नाही आहे, लोकांना अन्नदान करणारा एक थोर माणूस आहे. म्हणून तोही कडक होता, पण तरी सुद्धा बोलायला लागला त्यांच्याशी. वो नसरुद्दीन खां साहब, उनका हाथ टूटा था गुजरात की लड़ाई में. क्या जाते वक्त उनका अच्छा हुआ था क्या हाथ? क्या, आपको कैसे पता? उनका हाथ टूटा था, आपको कैसे पता? कुछ नहीं, हम दोनों उस लड़ाई में साथ थे, और जब उनका हाथ टूटा तब मैं उनके साथ ही था. मैंने वहां से उठा के उनको दुश्मन से बचा के आपके घर पे लाके छोड़ दिया था. हाँ, मेरी मां कहती थी कि वो कोई दक्खन का सूबेदार है, दक्खन का कोई अधिकारी है, उसने आके, वो पंडित ने उसे छोड़ा था. और ऐसा नहीं, सिर्फ कुछ खाना वाना खाने की इच्छा नहीं, पानी भी नहीं पिया, लेकिन मेरे मां ने आपको कंठा देने की इच्छा बोली थी, तो आपने कहा था कि नहीं नहीं, कुछ नहीं चाहिए. और मां साहब सलाम करके आपने मेरी मां को सलाम किया और निकल गए. मैं कुछ 15 साल का था, अभी मुझे याद आ रहा है. तो हमें तो आप अब्बाजान जैसे बुजुर्ग है, ऐसे बुजुर्ग समान आदमी को मैंने क्या करके रखा है, बांध के रखा है. म्हणून त्यांनी त्यांच्या मुसक्या सोडला आणि मोकळं सोडलं दामाजी पंतांना. आणि चित्रच पालटलो. दामाजी पंत म्हणाले, पंढरपुराहून दर्शन घेऊन जाऊ. चला म्हणाले, काही हरकत नाही, तुमची इच्छा. म्हणून आता दामाजी पंत वाटेल तसं इकडे तिकडे फिरायला लागले. आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता म्हणून पंढरपूरला ही जनता आली. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये हात जोडले. समचरण सरोजन सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठल चिंतयामि. पांडुरंगा, तुझीच सेवा करायची म्हणून जे मी कर्म केलं, माझी खात्री आहे ते तुला आवडलं असेल.
आता बादशहा माझं काय करेल हे माहिती नाही, पण जगलो वाचलो तर मी तुझ्या सेवेला पुन्हा येईल. पण नाहीच तर पुढचा जन्म मला माणसाचा जरूर दे, म्हणजे पुन्हा एकदा पांडुरंगाची सेवा करण्याकरता म्हणून या पृथ्वी तलावरती येता येईल आणि तुझी सेवा करता येईल. पांडुरंगा, एवढी माझी विनंती आहे, एवढी माझी प्रार्थना आहे. हे करुणाकरा, हे भक्तवत्सला दीनदयाळा पांडुरंगा, एवढं कर माझ्या करता. आणि ही करुणा ऐकली पांडुरंगानं. नमस्कार करून दामाजी पंत मंदिराच्या बाहेर गेले आणि ती करुणा ऐकल्यानंतर पांडुरंगाला अश्रू आवरेनाथ. करुणा ऐसी ऐकुनी हरी तो खळखळ नीर किढाळी. करुणा ऐसी ऐकुने हरी तो खळखळ नीर किढाळी. भक्तांचा जो संकट हरता, भक्तांचा जो संकट हरता, विठ्ठल तो वनमाळी. करुणा ऐसी ऐकुनी हरी तो खळखळ नीर किढा. घळा 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 आसू व्हायला लागले. पुशिशेल्याने पुशिशेल्याने दुःखाश्रुते. पुशिशेल्याने रुक्मिणी मातेने विचारला, हो रडताय? शेल्याने त्यांची अश्रू पुसले, पण आसव थांबायला तयार नाहीत. पांडुरंगाच्या डोळ्यातून आसव वाहत आहेत. माझा भक्त संकटात आहे, मी काय करू? पुशिशेल्याने दुःखाश्रुते जननी ही जगताची. विनवनी बोले प्रभुजी चिंता लागली तरी कैची. कसली चिंता आहे? दास गणू म्हणे सच्चिद घन प्रभु ऐसा तो गहिवरला. देववेनते प्रत्युत्तर के कंठ भरुनी मग आला. करुणा ऐसी ऐकुनी हरी तो खळखळ नीर किढाळी. खळखळ नीर किढाळी. खळखळ नीर किढाळी. घळघळ घळघळ असो. माझा भक्त संकटात सापडला, म्हणजे मी काय करावं बरं? मला हे दुःख आवरत नाही. रुक्मिणीने सांगितलं, अहो त्याचं संकट हरण करण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे आहे. ते सामर्थ्य तुमच्यामध्ये असताना तुम्ही त्याचं संकट हरण करण्याकरता धावायचं का, असं रडायचं? पांडुरंगाच्या लक्षात आलं. आपले डोळे पुसले आणि हा निघालो. झालं, वेश बदलला. करी काय हो ते धवा तो मुरारी. काय केलं? आपला वेश पालटला. सगळी उंच अशी भूषणं जी होती, आभूषणं होती, अलंकार होते, ते सगळी टाकून दिले. आणि कंठामध्ये काळा दोरा, फक्त लंगोटी घातलेली, हातामध्ये कांबळं की जे खांद्यावरती टाकता येईल तशी एक घोंगडी, एक काठी, त्या काठीला वरच्या बाजूला काही घुंगरं बांधलेली आहेत, त्याचा खुळखुळ खुळखुळ असा आवाज येतोय. आणि असा काळा कभिन्न देह असलेला
असा एक भगवंतानी जे रूप घेतलं होतं तो वेश तसा केला होता. महाराचं रूप घेतलं आणि झालं तिथून निघाले. तो त्यांना काय वेळ लागतोय काय जायला. पहिलं पाऊल जे टाकलं ते शहागंज वेशीपाशीच टाकलं. त्यांचं उजवं पाऊल आजही बिदरला त्या शहागंज वेशीपाशी पाहायला मिळतं. आणि दुसरं पाऊल तो जो किल्ला होता त्या किल्ल्याच्या वेशीवरती टाकलं आणि आतमध्ये वर्दी दिली. बादशहाने लगेच आत बोलावलं. कोण? मी इटू थेट मंगळ एरियासनी आलोय. दामाजी पंतानं कोठी विकली. ते धान विकल्यानंतर जो पैका माझ्याजवळ दिला आणि माझ्यावर धाडल्या. हा पैका माझ्यावर धाडून त्यांनी एवढं सांगितलंय पावती घेऊन ये. त्याच्या करता कोण? इटू धेड म्हणतात मला. इटू धेड कौन हो दामाजी के? नौकर है जी. असं आणि कहा है? आपली चंची होती, छोटीशी पिशवी होती, कमरेला लावलेली, ती काढली. इसमें है. कितना है? 1,20,000 मोहरा. 1,20,000 मोहरा. बाप रे म्हणाले, एवढ्याशा पिशवीत? हे घ्या म्हणाले. म्हणून ती पिशवी अशी धरली आणि काय सांगावं. काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. नेसला मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी, घेतली हातामध्ये काठी. घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी. करी जोहार, करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, झाला महार. खळखळा ओतिल्या मोहरा, खळखळा ओतिल्या मोहरा, खळखळा ओतिल्या मोहरा. खळखळा ओतिल्या मोहरा, त्याची मोजून पावती करा, त्याची मोजून पावती करा. हो त्याची मोजून पावती करा, त्याची मोजून पावती करा. ढिग बघून चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, चमकल्या नजरा. शहा घाली बोट तोंडात, शहा घाली बोट तोंडात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. काय देवाची सांगू मात, काय देवाची सांगू मात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. असा प्रचंड ढीग जमला त्या मोहरांचा. एवढ्याशा पिशवीतून एवढ्या मोहरा पडतात कशा? त्या मोजणाऱ्या सराफाचं हृदय दडपून गेलं. कसं मोजावं? पाहता पाहता सगळ्या मोहरा मोजल्या. बिगी बिगी पावती द्या, लय उशीर झाल्या, जायचं या.
हो 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 हो, शिक्का सही असलेली पावती दिली. ती पावती घेऊन पांडुरंग निघाले. मधल्या तिऱ्हा नावाच्या गावी सीना नदीच्या काठी अजून दामाजी पंतांची स्वारी येऊन ठेपलेली होती. विसाव्याला थांबलेले होते आणि नेहमीच्या पद्धतीनं स्वतःचं स्नान झाल्यानंतर गीतेची प्रत उघडायची आणि गीता पठण करायचं. म्हणून दामाजी पंत बसलेले असताना ती खुणेची जी खुणेसाठी कागद जो ठेवला होता तो उघडला आणि पाहतात त्या कागदावरती बादशहाचा शिक्का आणि 1,20,000 मोहरा मिळाल्या, सगळ्या धान्याचं मोल मिळालं, अशी पोच पावती पाहिली आणि धक्का बसला. म्हणाले हे कुणी केलं? म्हणाले विठू महार. त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं विठू महाराच्या मार्फत तुम्ही पाठवलेलं हे धन मिळालं. कोण बरं हा विठू महार? कोण विठू महार? दामाजी पंत त्या ठिकाणी पोहोचले आणि बादशाह ने सुधा विचारलं, आपने भेजा था ना आदमी? मैंने किसी को नहीं भेजा था. अरे कैसे? आपकी तरफ से वो आया था, उसने इतना 1,20,000 हमें मोहरा दे के वो चिट्ठी लेके गया और तुम कहते हो नहीं मैंने नहीं भेजा था, लेकिन हो सकता है, हो सकता है. ठीक है ठीक है. आणि म्हणून त्यांचा सत्कार करायला सांगितला हुमायूं शाह खानी. आणि त्या हुमायूं शाहनी आजपर्यंत पहिल्यांदा कोणाचा तरी सत्कार केला होता. झालं. सत्काराप्रमाणे सगळी मंडळी आजूबाजूची चकित झालेली की जे शक्यच नाही ते घडलं. पण यांना मात्र खात्री होती की हे काम माझ्या पांडुरंगाचं आहे, दुसरं तिसरं कोणाचं नाही. म्हणून तिथून निघाले आणि थेट पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले. बस आता दुसरीकडे कुठेही जायचं नाही, फक्त तुझी सेवा करायची पांडुरंगा. आता इथून मी कुठेही हलणार नाही. आणि दामाजी पंत तिथेच राहिले. कधीही भगवंताला पुन्हा सोडलं नाही, पांडुरंगाला सोडलं नाही, असा निष्ठावान असलेला भक्त. मग अशा भक्ताची उपेक्षा होईल का? तुकाराम महाराजांनी आपल्याला मुळाभंगात सांगितलं ना की अशा भक्ताची कधी उपेक्षा होत नाही. तुका म्हणे कोणी तुका म्हणे नागी उपेक्षिला. तुका म्हणे कोणी नागी उपेक्षिला. नागी आय केला ऐसा कोणी. नागी आय केला ऐसा कोणी. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. भक्तांचा स्वधर्म. भक्तांचा स्वधर्म. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करूया आणि देवाजवळ एकच मागणं मागूया की याची दान देवा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जो. नलगे मुक्ती आणि संपदा संत तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा. सुखे घालावे आम्हाचे. सुखे घालावे आम्हा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती लागला पंचबाण जासी असे जे वदन कमल समनय हरपले भान पाहताची उभी ही माय अनाथाची आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची कटीला पीतांबर कसिला कस्तुरी तिलक भव्य भाला मितीना अभिर गुलाला दर्शना संत संग आला झिल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी गणूला पाव विठाबाई आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठला आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनू वेधिला माझा आरती ज्ञान राजा लोपले हे ज्ञान जगी हित नेडते कोण अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा प्रकट गुह्य बोले विश्व ब्रह्म चिठे राम जनार्दने चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद पाय दाखवी आमा आरती तुकारामा राघवे सागरास पाषाण तारील तैसे तुकुवाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आज म्हणून या रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा कालिंगांगण वंदिन चरण डोळ्यानी पाहिन रूप प्रेमे अलिंगन आनंद पूजिन भावे वालिल म्हणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्याधरिणन्तमेव त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभाव करोमि यद्यत् सकल परस्मै नारायणायति समरम् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे अर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्ती तर्जन यमदूताचे राम दर्शन बोला राम 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 बोला राम राम बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 श्रीराम 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 श्री श्रीराम 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 श्री राजाधिराज रामचंद्र भगवान की महारुद्र हनुमान की जय कुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव नाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर